सामना खेळण्यासाठी उपस्थित राहायचे आहे। भैरवनाथ यशवंतकार राधाकृष्ण नववाडी संघ व्यवस्थापक आपण आपले संघ मैदानाच्या दिशेने घेऊन चला। मैदान क्रमांक 1 चा सामना संपला आहे। मैदान क्रमांक 1 ला भैरवनाथ यशवंतकार राधाकृष्ण नववाडी नियमच नाही ते आपले काल ते मुलींचे बरोबर येत होते काल कसं होता तिथे बसू नका उभे हॅलो चालू सामना आपण पाहिला। नागाव बंदर वर्सेस वाळवटी या सामन्यामध्ये नागाव बंदर हा संघ 12 गुणाने विजय झाला। विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचा देखील आभार। सर बसून घ्या खाली मंडप पण शंभर लावतो घे मार बिंदर 2 मार शूटिंग करतोय तेच बोलतोय चला मैदान क्रमांक 1 वर भैरवनाथ यशवंतखार राधाकृष्ण नववाडी दोनही संघांना फायनल कॉल देऊन सुद्धा बराच वेळ झालाय। आता मात्र 1 मिनिटाची वेळ सुरू होईल। भैरवनाथ यशवंतखार राधाकृष्ण नववाडी मैदान क्रमांक 1 मध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे। 1 मिनिटाची वेळ आपण सुरू करायची। या ठिकाणी मैदानावरती समाधीमध्ये आपण 1 मिनिटाची वेळ सुरू करायची दोनही संघांसाठी। मैदान क्रमांक 1 वर तर मैदान क्रमांक 2 वर देखील सामना सुरू झालाय। जय बजरंग बेली वर्सेस श्री गणेश आदाडकर हा सामना संपल्यानंतर पुढील सामना जाकमाता म्हाळुंगे वर्सेस श्री गणेश वाशिरोहा। आपण आपले संघ तयारी ठेवायचे। वरून धर असं धर असं चांगलं वरती धर नीट कर मैदान क्रमांक 2 वर जी लढत आपण पाहतोय श्री गणेश आदाडकर वर्सेस जय बजरंग बेली या दोन बलाढ्य संघांमधली ही लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। ही स्पर्धा या ठिकाणी तिरंगा भाऊ कबड्डी स्पर्धा 2026 ग्रामस्थ मंडळ आधार महिला मंडळ आधार व श्री गणेश क्रीडा मंडळ आधार आयोजित ही भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आणि कालच्या दिवसापासून सुरू झालेली ही स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस पुरुष गटासाठी ही स्पर्धा या मैदानावरती सुरू झाली आहे। आणि खरोखर अगदी सुरुवातीच्या सामन्यापासून आपण पाहिलं कुठेही मैदान थांबलेलं नाहीये आणि यापुढे आम्हाला मैदान कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं नाहीये। त्यासाठी मैदान क्रमांक 1 वर दोनही संघांना विनंती असेल की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। भैरवनाथ यशवंतखार राधाकृष्ण नववाडी व्हिडिओ केले मैदान क्रमांक 1 साठी दोनही संघांना विनंती असेल मित्रांनो फार वेळ घेऊ नका। आता स्पर्धा खूप चांगली सुरू झाली आहे आणि आता आपली जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून या स्पर्धेला पुढे घेऊन जायचं आहे। कारण प्रत्येक जण या स्पर्धेसाठी जोडला गेला। मग आमचा कबड्डीचा छाता वर्ग असेल या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर असतील या स्पर्धेकरिता मैदानावरती आपल्या प्रत्येक चढाईला आणि या पकडीला न्याय देण्यासाठी असणारे सामनाधिकारी असतील।
प्रत्येक जण या कबड्डी स्पर्धेला जोडला गेलाय. त्या सर्वांचा सहकार्य या ठिकाणी आज कबड्डी स्पर्धेसाठी लागणार आहे. मला वाटतं राधाकृष्ण नवीवाडी हा संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. भैरवनाथ यशवंत खार आपल्या समोरील प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती सामना खेळण्यासाठी आला. आपण देखील चला. अरे डीजे वाजव सांगू काय काय आवाज दे रे डीजेला बोलतो काय डीजे वाजव रे. चला भैरवनाथ यशवंत खार आपण मैदान क्रमांक 1 मध्ये आपला सामना खेळण्यासाठी यायचा आहे. निखिल दा आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आर्यन कंस्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय योगेश जनार्दन पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाची भरघोस देणगी मंडळ क्षेत्रश्रेणी. धन्यवाद. वालवटी गावचे योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी 500 रुपयाची भरघोस देणगी मंडळ क्षेत्रश्रेणी. धन्यवाद. चला मला वाटतं भैरवनाथ यशवंत खार हा संघ देखील मैदानावरती उपस्थित होतोय. जलल हो आणि द्या तर मैदान क्रमांक मैदान क्रमांक 2 वर 1 वर देखील दोनही संघ उपस्थित झाले. तर राधाकृष्ण नवीवाडी भैरवनाथ यशवंत खार या दोन बलाढ्य संघांमधला हा सामना मैदान क्रमांक 1 वर सुरू केला जातोय. मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जय हनुमान कोंडांबोली वर्सेस जय हनुमान वाशी रोहा. मैदान क्रमांक 1 साठी आपल्याला पुढील सामन्याचा पुकार मिळतोय. दोन्ही संघांनी पुढील सामन्याची तयारी सुरू ठेवायची. जय हनुमान कोंडांबोली जय हनुमान वाशी रोहा आपण मैदान क्रमांक 1 वर आपला सामना खेळण्यासाठी पुढील चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी तयारी करायची. दोन्ही संघांनी कोणत्याही प्रकारची वेळ घ्यायची नाहीये. चालू सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती आहे की खाली बसून घ्या. मला वाटतं सगळे गावातलेच आहेत. माझा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचत असेल. चला ज्याची सर्वच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी वाट पाहत होते मैदान क्रमांक 1 वर रोशन मडवी हा देखील या संघामध्ये आपल्याला दिसतोय. आणि खरं तर रोशन मडवीचे देखील फॅन फॉलोअर भरपूर आहेत, खूप आहेत. आणि त्यापैकीच एक प्रवीण आरकेशी खारांबोली गावची रोशनसाठी ज्यांनी ऑफर लावली आहे. 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा केलाय. एका चढाईमध्ये 2 गडी बाद केले तर हा 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी प्रवीण आरकेशी यांच्याकडून या ठिकाणी जमा झालाय. ही ऑफर रोशन मडवी यांच्यासाठी असेल. चला मैदान क्रमांक 2 चा चालू सामना संपला. मध्यंतरच्या पुढे सुरू आहे. काही वेळ शिल्लक आहे सामन्याचा, परंतु आपल्याला मैदानावरती येण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ दिली जाणार नाही. संघ व्यवस्थापक आपण आपली
संघाची जबाबदारी घ्यायची आणि चालू सामना संपण्याक्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 1 वर मात्र रोशन मडवीची चढाई आपण पाहतोय. जर्सी नंबर 6 सर्वच कबड्डीचे चाहते, रोशन मडवीचे फॅन फॉलोअर सर्वच या ठिकाणी वाट पाहत होते की रोशन मडवी कधी एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. आणि रोशन मडवीची पहिली चढाई आपण पाहिली, त्याच्यामध्ये गुण देखील प्राप्त झाला यशवंत खार संघाला. मैदान क्रमांक 1 वर मात्र नक्कीच एक जबरदस्त पकड पाहायला मिळाली राधाकृष्ण नवीवाडी या संघाकडून. नक्कीच राधाकृष्ण या संघाकडे जर आपण पाहिला तर एक उत्कृष्ट कुपरापेक्षक म्हणून ज्याला ओळखलं जातं असा तर मैदान क्रमांक 2 वर जो आपण पाहतोय चढाईवर गेलेला बाळू वाडकर, तर अविनाश वाडकर यांचे सुपुत्र. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गावच्या संघामध्ये खेळ करताना अनेक वर्ष वडिलांनी गावाच्या संघासाठी वेळ दिला, खेळ केला, गावाचं नाव राखलं आणि आता मात्र चिरंजीव देखील घरच्या मैदानावरती संघांना खेळतोय आणि खऱ्या अर्थानं या कबड्डी खेळाचा अभिमान बाळगतोय. तर मैदान क्रमांक 1 वर मात्र 2 बलाढ्य संघांमध्ये लढत आपण पाहतोय. राधाकृष्ण नवीवाडी वर्सेस भैरवनाथ यशवंत खार. चढाईवर गेलेला आपण पाहतोय 17 नंबरची जर्सी परिधान केलेला यशवंत खार संघाचा. चढाई बहादर माघारी परततोय आणि संघाला गुण देखील मिळतोय. त्याला प्रत्युत्तर सुबोध ठाकूर. ही कटीतटीची लढत मैदान क्रमांक 1 च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, परंतु मैदान क्रमांक 2 चा सामना देखील संपुष्टात आहे आणि मैदान क्रमांक 2 चा चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जाक माता मालुंगे वर्सेस श्री गणेश वाशी रोहा. या दोनही संघाला विनंती असेल की आपण आपला सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचं आहे. एकदा मैदान क्रमांक 1 वर एक सुंदर पकड मैदानावरती पाहायला मिळते.